सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सह यज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्यमेष ओवस्तिष्व कामधूक। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमौली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील तृतीय अध्यायातील 10व्या क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगत आहे की प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पाच्या आरंभी यज्ञासह प्रजांना उत्पन्न करून म्हटले की तुम्ही स्वधर्मरूप यज्ञाचे आचरण करा, म्हणजे हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होईल। ज्यावेळेस प्रजापती ब्रह्माने ही सृष्टी निर्माण केली त्यावेळेस ब्रह्मदेवाने संपूर्ण जीवाला, संपूर्ण प्रजेला उपदेश केला की तुम्हाला जे जे काही कर्तव्य कर्म दिले गेले आहे ते कर्तव्य कर्म तुम्ही तुमच्या जीवनामध्ये व्यवस्थितरित्या पार पाडा। आणि तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये तुमचा जो काही स्वधर्म आहे, तुमचं कर्तव्य कर्म आहे, ते जर व्यवस्थित आचरणात आणलं तर तुमच्या जीवनातील संपूर्ण जे काही मनोकामना आहे त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। व्यवहारामध्येही आपण पाहतो, जर व्यक्तीने त्याच्या जीवनातील कर्तव्य कर्म व्यवस्थित पार पाडलेस तर त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही। एखादा विद्यार्थी असेल, त्याने प्रामाणिकपणे विद्यार्थी अवस्थेमध्ये अभ्यास केला असेल तर त्याच्या जीवनामध्ये त्याचं जे काही इच्छित फल आहे किंवा इच्छित नोकरी आहे ती त्याला मिळल्याशिवाय राहत नाही। फक्त त्यामध्ये ऑनेस्टी पण असला पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे। एखादा शेतकरी असेल, त्याने त्याच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे शेती केली, थोडं कमी जास्त होईल परंतु त्याला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही। मग तो कोणीही असो, जो ज्याच्या जीवनामध्ये ज्याचा जो स्वधर्म आहे त्याने जर तो व्यवस्थित पार पाडला तर त्या स्वधर्माचं फल त्याला प्राप्त होतं आणि त्या स्वधर्माचं आचरण केल्यामुळे त्याला त्याचं जे काही मनोरथ आहे ते मनोरथ पूर्ण होतं। एवढंच नाही तर त्याच्या अंतःकरणामधील असलेल्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतात आणि इहलोकामधील कामना पूर्ण होऊन परलोकामध्ये सुद्धा त्यांनी त्याचं स्वधर्म आचरण केलं म्हणून त्याला त्याची फलश्रुती सुद्धा लाभते। आता माऊली त्या संबंधाने काय वर्णन करतात ना भाऊ? माऊली म्हणतात ते नित्य याग संहिते सृजिले भूते समजते परी नेनतीची ती यज्ञाते सूक्ष्म म्हणून। त्यावेळी प्राणी नित्य आचरणाचे धर्म, प्राणी आणि नित्य आचरणाचा धर्म ही दोन्ही त्यांना
त्यांनी बरोबर उत्पन्न केली, त्यांनी म्हणजे ब्रह्मदेवाने किंवा प्रजापती ब्रह्माने. परंतु लोक या यज्ञाला जाणत नव्हते, कारण स्वधर्मरूप यज्ञाचं स्वरूप सूक्ष्म आहे. काय? प्रजापती ब्रह्माने ज्यावेळेस सृष्टी निर्माण केली त्यावेळेस त्यांना नित्य आचरणाचा जो धर्म आहे तो धर्म त्यांना सांगितला गेला की तुमचं जे स्वधर्म आहे त्या स्वधर्माचं तुम्ही काय करावं तर पालन करावं, स्वधर्म व्यवस्थितपणे आचरणात आणावा. परंतु हा जो काही स्वधर्मरूपी यज्ञ आहे याचं स्वरूप सूक्ष्म आहे. वास्तविक पाहिलं तर स्वधर्म पार पडत असताना लगेच त्याची फलश्रुती मिळेल असं नाही, त्याला वेळ लागतो आणि वेळेनुसार त्याचा जो स्वधर्म आहे तो स्वधर्म वेळेनुसार त्याचा स्वधर्म त्याला फलश्रुती सुद्धा देत असतो. पण हा सूक्ष्म असल्यामुळे लोक त्याला जाणत नाही आणि लोक जाणत नसल्यामुळे लोक या स्वधर्मरूपी यज्ञापासून दूर होतात किंवा त्या स्वधर्मरूपी यज्ञाला न जाणल्यामुळे ते त्यांच्या जीवनामध्ये स्वधर्मरूपी यज्ञ पार पडत नाही. आणि म्हणून स्वधर्मरूपी यज्ञ जर त्यांनी त्याच्या जीवनामध्ये पार पाडायचा असेल तर त्यांनी त्याच्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे तर स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे. पुन्हा माऊली सांगतात, ते वेळी प्रजे विनविले ब्रह्मा, देवा काय आश्रय येत आम्हा, तो म्हणे तो कमळ जन्मा भूताप्रती. आता या ठिकाणी माऊली सांगतात की जेवढे सृष्टी निर्माण झाल्यानंतर मग प्रजेने ब्रह्मदेवाला विनंती केली की देवा आम्ही या लोकात कशाचा आश्रय घ्यावा ते आम्हाला सांगावं. आणि त्यावेळी कमळापासून ज्यांची उत्पत्ती झाली असे ते ब्रह्मदेव लोकांना म्हणाले. आता या ओळीमध्ये एवढं सांगितलं आहे की जी प्रजा आहे त्या प्रजेने ब्रह्मदेवाला विचारलं, आता सृष्टीची तर उत्पत्ती झाली आहे, पण सृष्टीची उत्पत्ती झाली आहे परंतु आता आम्ही या सृष्टीमध्ये कशाचा आश्रय घेऊन राहायचा आहे. कारण माणूस हा काहीतरी घेऊन त्याला राहावं लागतं, कारण माणसाला तसं मोकळं राहता येत नाही किंवा तो रिकामा राहू शकत नाही, त्याला कशाचा तरी आश्रय घेऊन राहावं लागतं. आणि म्हणून तो कशाचा तरी आश्रय घेऊन असतो, कशाचा तरी विषय त्याच्या डोक्यात असतो आणि तो घेऊन राहतो. एखादा व्यक्ती असेल तर तो आपल्या बायको मुलं या घरदार या परिवार नातेवाईक या सगळ्यांचा आश्रय डोक्यात घेऊन त्यांच्या साह्याने राहतो. एखादा व्यक्ती असेल तो त्याचं काम घेऊन त्या आश्रयाने राहतो. एखादा साधू संन्यासी असेल तर तो भगवंताला घेऊन त्या आश्रयाने राहतो. परंतु कशाच्या तरी आश्रयाने राहता आलं पाहिजे. आश्रयाशिवाय कोणी राहू शकत नाही आणि आश्रयाशिवाय कोणी राहू शकत नसल्यामुळं की ही जी काही प्रजा आहे प्रजेने ब्रह्मदेवाला विनवलं की आम्ही कशाच्या आश्रयाने राहायचं आहे, कोणाच्या आश्रयाने राहायचं आहे. त्यावेळे ब्रह्माजीने त्यांना सांगितलं आहे, तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मची विहिला असे, या ते उपासा मग अपैसे पूर्ती काम. तुम्हाला वर्णानुसार असा स्वधर्म सांगितला आहे की त्यांचे आचरण म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा सहजपणे पूर्ण होतील. मग ज्याचा जो धर्म असेल, ज्याचा जो स्वधर्म असेल त्याने तो पार पाडायचा असतो. एखादा ब्राह्मण असेल तर त्याने पूजापतीचे काम करायचे असते, यज्ञ यागादी काम करायचं असेल. एखादा क्षत्रिय असेल तर क्षत्रियाने देशाचं रक्षण करायचं असतं, राज्याचं रक्षण करायचं असतं. एखादा वैश्य असेल तर त्याने व्यापार करायचा असतो, त्याने व्यवसाय करायचा असतो, शेती करायची असते. एखादा शूद्र असेल तर शूद्रासाठी असं म्हणतात की त्यांनी त्यांचा स्वधर्म आणि या तिन्ही वर्णाची त्यांनी सेवा केली पाहिजे. आता या ठिकाणी जर विचार आपण केला तर आज आपण म्हणतो की वर्णव्यवस्था. अरे बाबा, आज सुद्धा ह्या 4 पद्धती देशामध्ये याच्यामध्ये दिसून येतात. एखादा व्यक्ती ब्राह्मण सुद्धा असेल पण त्यांनी त्याच्या जीवनामध्ये ब्राह्मणत्वाचा धर्म जर त्यांनी पाळला नाही, त्यांना जे काही अध्ययन वेद अध्ययन आधी जे काही स्वधर्मरूप
सांगितला होता तो जर त्यांनी व्यवस्थित आचरणात आणला नाही तर अशा ब्राह्मणाला सुद्धा शूद्र व्हावं लागतं आणि शूद्र होऊन त्याला या तिन्ही वर्णाची सेवा करावी लागते. म्हणजे केवळ जन्मानेच माणूस शूद्र ठरतो असं नाही, तर त्याने त्याचा स्वधर्माचं पालन केलं नाही तर स्वधर्माचं पालन न केल्यामुळे त्याला शूद्र व्हावं लागतं. मग पोटा पाण्यासाठी इतरांची सेवा सुद्धा करावी लागते, नाही काय. त्यानंतर क्षत्रिय असेल, क्षत्रियाने क्षत्रियाचा धर्म पालन केलं पाहिजे. नाही केलं तर तो काय होईल, त्यालाही सुद्धा पोटा पाण्यासाठी इतरांची सेवा करावी लागेल. एखादा वैश्य असेल, व्यापार करावा लागेल, त्याने नाही केला तर त्याला सुद्धा पोटा पाण्यासाठी काहीतरी व्यवस्था बघावी लागेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य, आणि एखादा समजा वैश्य असेल, एखादा क्षत्रिय असेल, क्षत्रियाने आपल्या जीवनामध्ये यज्ञ या कर्मकांड ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आणि ब्राह्मणासारखं तो आचरण करू लागला तर त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होतं. मग सांगायचं तात्पर्य की ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला हे सगळं प्राप्त होतं. परंतु मधल्या काळामध्ये हे सगळं वर्णव्यवस्थित येऊन पोचलं. काय या जे काही शास्त्रामध्ये जे काही वर्णन करून सांगितलं आहे, शास्त्राचा अर्थ प्रत्येकाने आपापल्या मतीनुसार, शास्त्राचा अर्थ प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार लावण्याचा मधल्या काळामध्ये बराच प्रयत्न झाला. परंतु कोणताही काळ वेळ हा स्थिर राहत नसतो, तो बदलत असतो आणि त्यानुसार बदलल्या गेला आणि त्यामध्ये वारकरी संप्रदायासारखा महान संप्रदाय पुन्हा या ठिकाणी जन्माला आला. आणि या ठिकाणी जन्माला आल्यानंतर याच वारकरी संप्रदायाने या रे लहान थोर याती भलत्या नारी नर म्हणून सगळ्यांचा या वारकरी संप्रदायामध्ये सन्मान केला. की लहान असो, मोठा असो, कोणत्या यातीचा असो, कोणत्या जातीचा असो, सगळ्यांशी येथे आहे अधिकार. सगळ्यांना या ठिकाणी अधिकार दिला आहे भगवंताच्या प्राप्तीचा. म्हणून सांगितलं की तुम्ही तुम्हाला जे काही वर्णविशेष दिलेले आहे, तुम्ही तुमचा वर्णविशेष जर व्यवस्थित पार पाडले किंवा तुम्ही जर तुमचा स्वधर्म व्यवस्थित पार पाडला तर तुम्हाला अन्य साधना करायची आवश्यकता नाही. तर तुम्ही तुमचं जर वर्णव्यवस्था जर व्यवस्थित सांभाळली तर तुम्हाला काय बाकीच्या गोष्टी करायचं काम नाही. एखादा ब्राह्मण असेल आणि त्याने प्रामाणिकपणे त्याच्या ब्राह्मणत्वाचा धर्म त्यांनी पाळला असेल तर त्याला बाकीच्या ज्या गोष्टी आहे, ब्राह्मणत्वाचा धर्म त्याने पाळला तर त्याला बाकी काही नाही केलं तरी त्याला मोक्ष आहे. एखादा क्षत्रिय असेल, त्याने देशाचं संरक्षण केलं. अर्जुन या ठिकाणी क्षत्रिय आहे. भगवंत अर्जुनाला तेच सांगत आहे की बाबा तू जर युद्ध केलं, हा तुझा स्वधर्म आहे युद्ध करणं, आणि तू जर युद्ध केलं, तुझा क्षत्रिय धर्म तू पालन केला तर तुला या जन्मामध्ये ऐहिक लौकिक सुख मिळेल, तो विषय आहेच, परंतु या ठिकाणून गेल्यानंतर स्वर्ग सुखाची सुद्धा तुला प्राप्ती होईल. एवढंच नाही, लढता लढता तू जर या युद्धामध्ये शहीद झाला तर युद्धामध्ये शहीद झाल्यानंतर सुद्धा तुला त्या ठिकाणी स्वर्गाची प्राप्ती होईल. कारण तू तुझा स्वधर्माचं आचरण करता करता देह ठेवला, हा त्याचा अर्थ होईल. तू तुझ्या स्वधर्माचं पालन करता करता देह ठेवला, हा त्याचा अर्थ होईल. दुसरी गोष्ट, एखादा वैश्य असेल, त्याने त्याच्या जीवनामध्ये त्यांनी काबाड कष्ट करून प्रामाणिकपणे शेती केली, लोकांना व्यवसाय केला, त्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणाची फसवणूक झाली नाही पाहिजे. कोणाची जर फसवणूक करत असाल, कोणाला लुबाडत असाल तर तो प्रामाणिक व्यवसाय ठरणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला तुमचं इच्छित फलसुद्धा प्राप्त होणार नाही. एखादा शूद्र असेल तर त्या शूद्राने सुद्धा त्याची जी काही प्रामाणिकपणे सेवा आहे ती सेवा केली पाहिजे, त्याची जी जबाबदारी आहे ती त्याने पार पाडली पाहिजे. त्यावेळेस काय होईल की या ठिकाणी जे काही तुम्हाला ऐहिक सुख मिळायचं ते तर मिळेल, परंतु स्वर्गाची प्राप्ती सुद्धा प्रत्येक वर्णविशेषाला या ठिकाणी सांगितली आहे, प्रजेला सांगितले आहे. पुन्हा माऊली म्हणतात, तुम्ही व्रत नियम न करावे, शरीरात न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थासिगा. एवढंच नाही तर त्याच्याही पुढे जाऊन माऊली सांगतात की याशिवाय तुम्हाला व्रत नियम करण्याची काहीच आवश्यकता नाही. अवघड साधना करून शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही, तसेच तीर्थयात्रेस लांब जाण्याची जरुरी नाही. बघा,
याशिवाय तुम्हाला व्रत नियम करण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही जर तुमचा स्वधर्माचं पालन केलं, तुम्ही जर व्यवस्थितपणे त्या स्वधर्माचं आचरण केलं, तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. बाकीच्या कोणत्या गोष्टी? व्रत नियमन करणं आहे का नाही, व्रत करणं, उपवास धरणं, त्यानंतर काही नियम करणं की मी एवढंच आहार घेईल, तेवढंच हे करील, तेवढंच हे करील, तेवढेच, ह्या सगळ्या गोष्टी करायची आवश्यकता नाही. एवढंच नाही, त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन माऊली सांगतात की शरीराला काही पीडा देण्याची सुद्धा आवश्यकता नाही आणि तीर्थयात्रेला सुद्धा लांब जाण्याची जरुरी इच्छा नाही. गेलंच पाहिजे असं नाही. तुम्ही गेले तर ठीक आहे, पण तुम्हाला काही, तुम्ही जर तुमचा स्वधर्म व्यवस्थितपणे पार पाडलास तर तुम्हाला तीर्थयात्रालाच गेले पाहिजे तुम्ही, अशा पद्धतीचं काहीही नाही. अरे आजकाल तर तीर्थयात्रा म्हणजे लोकांसाठी काय झालं आहे, एक पर्यटन झालं आहे. लोक तीर्थयात्रेला याच्यासाठी जातात, देवाचं दर्शन घ्यावं, देवाकडून आशीर्वाद घ्यावा यासाठी नाही जात. लोक तीर्थयात्राला मूड फ्रेश करण्यासाठी जातात. काय करायला? मूड फ्रेश. चला बाबा, खूप आता ताणतणाव आला व्यापारामध्ये, बिझनेसमध्ये, आता चला एकदा इकडे आपण जाऊन येऊ. चला आपण काशीला जाऊन या, दर्शन बी होतं आणि पर्यटन बी होतं. चला आपण हरिद्वारला जाऊन येऊ, दर्शनही होतं आणि पर्यटन होतं. आणि आजकाल तर हा मोबाईलचा जमाना आला आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बाहेर जाऊन शूट करून की आम्ही इथे गेलो, तिथे गेलो, हे केलं, ते केलं, दर्शन घेतलं, स्टेटस ठेवण्याचं काम करत आहे. म्हणजे याचा अर्थ आज त्या आस्थेपेक्षा आपण आपल्याला सोयीनुसार आपण काय करतो, देवधर्म व्रताचरण करतो. तर या ठिकाणी माऊली म्हणतात की जर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये व्यवस्थितपणे जर हे पार पाडलं, काय त्याचा स्वधर्म त्यांनी पार पाडला, तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता जवळजवळ नाही. काय म्हणजे यज्ञ, याग, ह्या त्या गोष्टी, किंवा शरीराला पीडा देणं, किंवा तीर्थाला दूर जाणं. आणि आजकाल तर सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या आहे. पूर्वीच्या काळामध्ये तीर्थाला जायचं म्हणजे पैदल जावं लागायचं. त्यावेळेस गाड्या घोड्या नव्हत्या. ज्यावेळेस माऊलीने ही ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेस तीर्थयात्रा कशी असायची? पैदल असायची. तीर्थयात्रा काही गाडी नव्हती, का रेल्वे नव्हती, का एस टी नव्हती, असं काही वाहनं त्यावेळेस उपलब्ध नव्हते. असेल तर बैलगाडी वगैरे, त्यावेळेस घोडेगाडी असेल. तर एवढ्या दूर जायचं तर मग कशा पद्धतीने जायचं? पैदल तीर्थयात्रा करायची. मग पैदल तीर्थयात्रा जायची, मग एवढ्या दूर जायचं, पिढा, कुठे जेवायला भेटायचं, कुठं नाही भेटायचं. कारण सगळीकडेच त्यावेळेस त्या काळामध्ये अन्नाची टंचाई होती. आणि अन्नाची टंचाई असल्यामुळे कुठे जेवायला मिळेल, कुठं नाही मिळेल, अशी परिस्थिती. म्हणून शरीराला सुद्धा काय व्हायची? तर पीडा व्हायची. म्हणून अशा पद्धतीने माऊली म्हणतात फार दूर तीर्थाशी जाण्याची काही आवश्यकता नाही, जर त्यांनी त्याचा स्वधर्म आचरण केलं तर. पुन्हा माऊली म्हणतात योगादिके साधने, साकांक्ष आराधने, मंत्र यंत्र विधाने झनी करा. पुन्हा माऊली सांगतात योगाधिक साधने करू नका. काय? योगाधिक साधने, सकांक्ष आराधने, मंत्र यंत्र विधाने झनी करा. म्हणजे योगाधिक साधने करू नका, सकाम उपासना करू नका, तसेच मंत्राधिक अनुष्ठान करू नका. का म्हणतात या ठिकाणी? लगेच एवढीच जर ओवी घेऊन जर तुम्ही त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला, काही लोक नाही का काहीतरी तुकाराम महाराजाचा याच्यातील एखादा अभंग घेतात आणि तेवढाच त्याचं उच्चारण करतात. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थ आले आणि धोंड्याला, तीर्थ आणि धोंड्यामध्ये काय नाही? देव नाही. एवढाच उच्चारण, एवढाच शब्द उचलायचा आणि तो आपल्या पद्धतीने आपल्या सोयीनुसार मांडायचा. पण त्याच्या मागे पुढे काय, मागे काय लिहिलं महाराजांनी, पुढे काय लिहिलं आहे? अरे जरी संत तुकाराम महाराज म्हणत असेल तीर्थी धोंडापणे देव रोकडा सज्जनी, पण तो प्रसंग वेगळा आहे. अरे तेच तुकाराम म्हणतात आल्यानो संसारा. काय? संसारामध्ये तुम्ही आले आहे तर जा रे पंढरपुराला जा, आहे का नाही? किंवा या जन्मामध्ये आले आहे तर तुम्ही काय करा? पंढरीला जा, पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्या. हेच म्हणणार तुकाराम महाराज. पंढरीश पांडुरंग परमात्म्याची मूर्ती ही काय म्हणजे दगडाची नाही का? ती दगडाची जरी असले तरीही सुद्धा
त्या मूर्तीमध्ये साक्षात भगवंत भक्ताला पाहतो. वास्तविक मूर्ती ही आपली श्रद्धास्थान असतं. वास्तविक मूर्तीमध्ये जरी देव नसला तरी तुमच्या श्रद्धेने त्या मूर्तीमध्ये देव सुद्धा प्रगट होतो. काय? तुमची जी श्रद्धा असते त्या श्रद्धेच्याद्वारे मूर्तीमध्ये सुद्धा भगवंत प्रगट होतो. तेवढी तुमची श्रद्धा दृढ असली पाहिजेत. या ठिकाणी माऊली म्हणतात योगाधिक साधने करू नका. योग या कलियुगामध्ये योगाच्या द्वारे सगळ्यांना भगवत प्राप्ती होणे अवघड आहे, आहे का नाही? म्हणून योगाधिक साधने जे आहे या कलियुगामध्ये अवघड साधने आहे. म्हणून योगाधिक साधने करू नका. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. या कलियुगामध्ये योग यागाच्या द्वारे सिद्धी प्राप्त होईल याची शाश्वती फार कमी आहे. म्हणून त्या भानगडीत पडू नका. किंवा त्यानंतर सकाम उपासना करू नका. काय करू नका? सकाम उपासना करू नका. म्हणजे काहीतरी उपासना करायची आणि त्या बदल्यामध्ये भगवंताला भरपूर काही मागून घ्यायचं. अरे उपवास धरायचा आणि उपवासाच्या बदल्यामध्ये देवाला मागून घ्यायचं. अरे 21 सोमवार करेल अशा प्रकारचे व्रत करायचा, नियम करायचा, उपवास धरायचा आणि त्या बदल्यामध्ये काहीतरी मागून घ्यायचं. याला म्हणतात सकामता, सकांक्षता. म्हणून जे काही सकाम भावनेने काही करू नका. अरे जे काही आम्हाला मिळतं ते तुमच्या आमच्या प्रारब्धानुसार आम्हाला मिळत असतं, आहे का नाही? जे प्रारब्धामध्ये ठरलेलं आहे तेवढं आपल्याला मिळतं. मग त्या पद्धतीने आपल्या प्रारब्धामध्ये काय आहे काय नाही हे आपल्या कर्मानुसार आपल्याला मिळतं. त्या पद्धतीने मग तुम्ही कशाला सकाम होता, की कशाला तुम्ही भगवंताकडून इच्छा करता? आणि शेवटी कितीही तुम्ही या संसारासाठी मागितलं, संसारच नश्वर आहे. संसार दुःखाचं जड आहे, मूळ आहे. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये सकांक्षता किंवा सकांक उपासना करू नका, सकाम उपासना करू नका अशा पद्धतीने माऊली सांगतात. तसेच मंत्राधिक अनुष्ठान करू नका. काही गरज नाही. कारण म्हणतात मंत्र चुकता थोडा धडेची होय वेडा. अरे मंत्र जप करायला लागले तुम्ही आणि जर मंत्र चुकला तर जो धडा व्यक्ती आहे तो वेडा होतो. का वेडा होतो? कारण मंत्राचं उच्चारण करताना त्याची शुद्धता असावी लागते. जप तप करताना अनुष्ठान करताना शुद्धता असावी लागते. जर शुद्धता पालन केले नाही तर ते आपल्यावरच उलटे फिरतात. पुन्हा माऊली म्हणतात देवांतातर न भजावे हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. पुन्हा सांगतात की स्वधर्म सोडून तुम्ही इतर देवतांना भजवायचे कारण नाही. सर्वदा असे काही करू नका. अरे जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वधर्माचं आचरण केलं, तुम्हाला जे शास्त्रानं आचरण करायला सांगितलं आहे त्या पद्धतीचं जर तुम्ही आचरण केलं तर तुम्हाला देवतांना भजणे किंवा देवाची उपासना करण्याची सुद्धा काही आवश्यकता नाही. काय करायची? फक्त तुम्ही स्वधर्म प्रामाणिकपणे पार पाडला पाहिजे. आता कलियुगामध्ये प्रत्येक जण आपापला स्वार्थ पाहतो. तो त्याचा स्वधर्म व्यवस्थितपणे पार पाडत नाही. प्रत्येक जण आपापला काय करतो? स्वार्थ पाहतो आणि तो स्वार्थानुसार जीवन जगत राहतो. म्हणजे स्वतःच्या पोटासाठी तो इतरांना मारण्यास सुद्धा मागं पुढं पाहत नाही. म्हणून असा जो काही आहे, असा जो स्वार्थी मनुष्य आहे त्या माणसाला भगवत प्राप्ती होत नाही किंवा त्या स्वधर्माचं फल त्याला मिळत नाही. पण जो व्यक्ती प्रामाणिकपणे त्याचा स्वधर्माचं आचरण करतो, प्रामाणिकपणे त्याच्या स्वधर्माशी एकनिष्ठ राहतो, अशा व्यक्तीला सुद्धा देवताची उपासना करण्याची आवश्यकता नाही असं माऊली सांगतात. अहेतुके चित्ते अनुष्ठापायाते पतिव्रता पतिती जियापने. आता या ठिकाणी उदाहरण देऊन सांगितलं की ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री निष्काम बुद्धीने, काय जी पतिव्रता स्त्री आहे ती निष्काम बुद्धीने आपल्या पतीची सेवा करते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या स्वधर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करा. काय की ज्या पद्धतीने एखादी पत्नी आहे ती आपल्या पतिव्रता, ती आपल्या पतीची निष्काम भावाने सेवा करते,
आणि निष्काम भावाने सेवा करते, त्याच्यामध्ये काहीही सकामता नसते, अशा पद्धतीची सेवा केल्यानंतर जी पतिव्रता आहे, ज्या चित्तामध्ये तिच्या पतीशिवाय दुसऱ्या कोणालाही स्थान नाही, अशा पतिव्रता स्त्रीला त्याच्या जीवनामध्ये काही अनुष्ठान करण्याची आवश्यकता भासत नाही. अरे त्या स्त्रीने जर आपल्या जीवनामध्ये पतीची सेवाच केली तर पतीने केलेलं जेवढं पुण्य आहे त्या पुण्याचा अर्धा लाभ पत्नीला होतो, असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. अर्ध पुण्य आपलं पत्नीला मिळतं असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. अर्ध पुण्य लाभतं. जर समजा पतीने पाप केलं तर त्या पापाची भागीदारी ती होत नाही. पुण्य जर केलं तर पुण्याची अर्धे वाटेकरी ती होते. पण ती कोणती पत्नी होते की जिने आपल्या पतीची सेवा प्रामाणिकपणे पार पाडली आहे, किंवा जी पतिव्रता स्त्री आहे त्या पतिव्रते स्त्रीसाठी हे जे काही वाक्य आहे किंवा हे जे काही नियम आहे, हे जे काही विधान आहे तिच्यासाठी आहे. जी आपल्या पतीशी प्रामाणिक आहे, पतीची सेवा करते, तिला अर्ध पुण्य लाभतं, कारण तिला आपला पतीच तिच्यासाठी परमेश्वर असतो. म्हणून पतीने केलेल्या पुण्याचा अर्धे वाटेकरी पत्नी असते. पण ती कोणती? पतिव्रता स्त्री. तैसा स्वधर्मरूप मखू हाची सेव्य तुम्हा ऐकू, ऐसे सत्य लोकनायकू बोलता झाला. त्या पद्धतीने अशा प्रकारे तुम्हाला एकच स्वधर्मरूप आचरण्यास योग्य आहे असे सत्य लोक अधिपती ब्रह्मदेव म्हणाले. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एकच गोष्ट आचरणीय आहे, तो म्हणजे तुमचा स्वधर्म. त्या स्वधर्माचं तुम्ही तुमचं पालन केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या स्वधर्माशी प्रामाणिक असले पाहिजे. तुमचा जो काही स्वधर्म असेल तो स्वधर्म तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडावा. अशा पद्धतीने ब्रह्माजी प्रजेला सांगतात. कारण प्रजेने प्रश्न केला होता, तुम्ही आम्हाला उत्पन्न केलं आहे, पण आम्ही आता कशाला धरून राहायचं आहे, आम्ही कशा पद्धतीने काय करायचं आहे, तर आमचा स्वधर्म काय आहे, आम्ही काय पालन करायचं, आम्ही काय केलं पाहिजे किंवा काय यज्ञ केला पाहिजे. त्यावेळेस ब्रह्माजी हे सांगतात किंवा तुम्ही तुमच्या स्वधर्माचं काय करा, पालन करा, आचरण करा. अशा पद्धतीने बोलत आहे. शेवटी माऊली म्हणतात, देखा स्वधर्मा ते भजाल तरी कामधेनू हा होईल, मग प्रजा हो न सांडील तुमते कदा. जर तुम्ही स्वधर्माचं आचरण कराल तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरवणारा होईल व प्रजाजन हो, मग हा स्वधर्म तुम्हाला कधीही सोडणार नाही. तुम्ही आचरण कसं केलं पाहिजे यासाठी नियम सांगितला आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वधर्माचं आचरण योग्य पद्धतीनं केलं पाहिजे. जर स्वधर्माचं आचरण योग्य पद्धतीनं केलं तर हा स्वधर्म तुम्हाला कामधेनूप्रमाणे फल देणारा ठरेल. जसं कामधेनूकडे तुम्ही एखादी वस्तू मागितली तर ज्या पद्धतीने कामधेनू ती जी काही वस्तू मिळवून देते किंवा तुमची जी काही इच्छा आहे, तुमचं जे काही मनोरथ आहे ते मनोरथ पूर्ण करते, त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही जर तुमच्या स्वधर्माचं आचरण केलं तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या स्वधर्म आचरणाचं फलश्रुती मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही बाकीच्या गोष्टी केल्यापेक्षा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वधर्म आचरण करण्यासाठी तिकडे लक्ष द्या किंवा स्वधर्माचं आचरण करावा. अशा पद्धतीने ब्रह्माजी प्रजेला सांगत आहे. आणि हे सगळं भगवंत अर्जुनाला सांगत आहे. का सांगत आहे की अर्जुनाने आपला स्वधर्म, त्या स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. अर्जुनाचा कोणता स्वधर्म आहे? अर्जुनाचा क्षत्रिय हा स्वधर्म आहे आणि युद्ध करणं हा त्याचा काय स्वधर्म आहे. क्षत्रिय हा असल्यामुळे युद्ध करणं हा त्यांचा स्वधर्म आहे. म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे तर या स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगत आहे. आणि आजची जी काही झालेली चिंतन रूपी सेवा आहे ती विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या चरणी आपण समर्पित करू आणि आजच्या या सेवेला पूर्ण विराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः.